तेच बोलणार होते मी की कुणाला तरी डिस्टिंक्शन मिळालं होतं माझ्यामुळे. या डिस्टिंक्शनची पार्टी तू मला दिली होतीस. पार्टी नाही, डेट. आपली पहिली डेट होती. हो ग बाई, पण तुला आठवतं का आपण त्या कॉलेज समोरच्या कॅन्टीनवर दिवस पडीक असायचो ग. कधी कॅन्टीन, कधी कॅफे. दिवस कुठून उगवायचा, कुठे मावळायचा, काही कळायचं नाही. किती छान होते ना ते दिवस. किती छान होते ते दिवस. कधी कधी असं वाटतं ना, उगाच लग्न केलं आपण आणि या संसाराच्या रहाड गाडग्यात अडकलो. अहो, तो संसार आजही मला हवाय आणि आत्ता जसा आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त छान आणि सुंदर बनवायचंय मला. तुमच्याशी बोलत काय बसले मी, माझी भाजी करपली असेल. अरे नाही, अहो ऐका ना, मी गॅस मंद केला होता ना. हा, मग काही प्रॉब्लेम नाही. बरं ऐका ना, तुम्ही हा शर्ट आत्ता घालून जा, नंतर रियुनियन साठी ना मी दुसरं काहीतरी छान काढून ठेवते. आणि मी विसरेन म्हणून आधीच सांगून ठेवते, आत्ता हे मारा आणि रियुनियनला हे मारायचं, कळलं का? हे बघा, हा परफ्यूम. हा, कसं आहे ना, तिकडे सगळ्या मुलींना माझा हेवा वाटला पाहिजे की अनुप्रियाचा नवरा म्हणजे माझा नवरा आजही किती हँडसम, डॅशिंग आणि स्मार्ट दिसतोय. कळलं का? जायचंय तुम्हाला, तुम्ही या, मी डबा भरून ठेवते. प्रेयसीची जेव्हा बायको होते त्यावेळी बांधलं जातं ते इक्वेशन फक्त संसाराचं, बाकी काही नाही. ईशान, काल जे काही झालं त्यासाठी खरंच आय एम रिअली सॉरी. अगं तू का सॉरी म्हणतेस? कारण मला खूप वाईट वाटतंय. इनफॅक्ट आईने पण तुला सॉरी सांगितलं. जे काही झालं ना, तर तुझी किंवा काकूंची काही चूक नाहीये. इनफॅक्ट काकांची सुद्धा चूक नाहीये. अगं ते खूप एज्ड होते विचारे आणि त्याच्यात तर रिएक्ट झाले असतील. आणि मी इतका विचार नाही करायचा, तू सुद्धा करू नको. ओके? ए, इट्स ओके. आता ओकेच म्हणतात ना सॉरी म्हटल्यावर. अगं हस ना थोडीशी. ईशान, तू खरंच खूप अंडरस्टँडिंग आहेस. आई नंतर मी सगळं तुझ्याशीच शेअर करू शकते. ए, अचानक हे सगळं काय बोलायला लागलीस तू? आत्ता थोड्याला तर आत्ताच बोलणार ना. म्हणजे म्हणजे कॉलेज संपल्यावर आपलं कसं होणार, आपली भेट कशी होणार? म्हणजे पुढच्या एज्युकेशन साठी तू US ला वगैरे चाललीस का? तसं नाही रे. म्हणजे तू इंजिनिअरिंग करशील आणि मी बॅडमिंटनचा कोर्स करशील, राईट? नाही. बाबा माझं लग्न लावून देतील. काय? अरे खरंच, आमच्या घरी मुलींनी करिअर करणं हा अजूनही एक टास्क आहे. पण एनिवेज, ते नाही या पिऊ, तू गिव्हअप करणार नाहीयेस. तुला नॅशनल लेवलचं बॅडमिंटन चॅम्पियन बनायचंच आहे. त्यासाठी तू प्रयत्न करशील, मॅनिफेस्ट करशील. माझ्याबद्दल मॅनिफेस्ट करेन का नाही माहीत नाही, पण मी आईसाठी नक्की मॅनिफेस्ट करेन. माझी खूप इच्छा आईने लवकरात लवकर आरजे हवं. आरजे अनुप्रिया पाटकर. कसलं भारी वाटतं ऐकायला. ऐकायला तर भारी वाटतच आहे, पण मला तुझ्याही नावा पुढे लागलेलं बघायचं. काय आरजे? हो, गप रे, काही RJ पिहू पाटकर. मी नाही आरजे अग्रे मोऱ्या. कसल्या बायका आहेत या सिरियल मधल्या. ती नणन आणि सासू त्या सुनेला किती छळते बघ. आई, हे सगळं राहू दे, आधी तुमच्या घरात तुमच्या पाठीमागे काय चाललंय ना त्याकडे लक्ष द्या. काय हिची कटकट आहे ना, बंदच करते. माझ्या घरात माझ्या पाठीमागे काहीतरी चाललंय आणि ते मला माहित नाही. हा, मग सांग बघू, काय चाललंय माझ्या घरात? आई, आज त्या अनुची रेडिओची परीक्षा आहे. अगं मग असू दे ना, त्यासाठी मी कशाला टेन्शन घेऊ, तिचं ती बघून घेईन. आई अहो, असं काय करताय तुम्ही? जर ती अनु परीक्षा पास बीस झाली ना तर तिला रेडिओची नोकरी लागेल. मग काय करणार आहात तुम्ही, सांगा ना. काय होईल याचा विचार केलाय तुम्ही? बरोबर आहे तुझं, डोक्यावर मिऱ्या वाटेल माझ्या. मग आई, आता ना तिला परीक्षेला जाऊ देऊ नका. अगं पण असं कसं सांगायचं तिला परीक्षेला जाऊ नको म्हणून? अहो आई, तुम्ही सासू आहात, सासू, कळतंय का तुम्हाला? अहो तुम्ही काहीही करू शकता. खरंय तुझं. आता येऊ दे तिला, बघ कशी थांबवते ती. आई, आई,
माझं सकाळ संध्याकाळ सगळ्यात स्वयंपाक झालाय, घरचं सगळं आवरलंय, किचन पण सगळं आवरून झालंय. माझी परीक्षा आहे, मी निघते, मला उशीर होता. येते मी, चला. हाय ग आई, काय 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 झालं?